समीर वानखेडे प्रकरणात आरोपी श्याम डिसूजा यांनी दाखल केलेल्या डीजी ज्ञानेश्वर सिंग यांच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या संदर्भात श्याम डिसूजा यांचे वकील ॲडव्होकेट पंकज जाधव यांची प्रतिक्रिया पाहूयात। त्या ठिकाणी अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज करू शकता, पण आमचं कोणताही अर्ज रिजेक्ट केलेला नाही आहे। आम्हाला ते फ्रीडम दिलं होतं, आम्ही त्या पद्धतीने ते विड्रॉ केलं आणि पुढे आम्ही सेशन्स कोर्टमध्ये जाण्याच्या विचाराधीन आहोत। तर तुमच्या क्लायंटकडून काही खंडणी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली असं देखील तुम्ही याचिकेत म्हटलं होतं। कोण हे एनसीबीचे अधिकारी होते आणि किती खंडणी घेण्यात आली? अतुल, 2021 मध्ये जूनच्या 2021 मध्ये एक अशाच प्रकारे एका केसमध्ये आम्हाला समन्स आलं, चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स आलं आणि समन्स आल्यानंतर दिल्लीचे जे डीडीजी आहेत ज्ञानेश्वर सिंग यांची काही माणसं, त्यांचे दिल्लीचे काही लोक आहेत जे सॅम डिसूजाचे कॉन्टॅक्टमध्ये मित्र होते असे, त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की डीडीजी मार्फत हे तुमचं मी मॅटर सॉल्व्ह करून देतो आणि ते सॉल्व्ह करण्याच्यासाठी म्हणून त्यांनी 15 लाख रुपयाची मागणी केली होती आणि 15 लाखपैकी जवळपास 9 लाख रुपये त्यांना कॅश त्या ठिकाणी देण्यात आली आणि मुंबईमधून ती हवालामार्फत त्यांना डीडीजींना पाठवण्यात आली आणि उर्वरित म्हणजे जवळपास 15 लाखमधून 14 लाखपर्यंत ती डील फायनल झाली होती। 9 लाख त्यांना दिले गेले आणि 5 लाख त्यांचे इथले जे मुंबईमधले जे काही लोक होते त्यांनी ते 5 लाख रुपये या ठिकाणी वसूल केले त्यांच्याकडून। त्या 5 लाखापैकी सुद्धा काही रक्कम ही ऑन अकाउंट दिली गेलेली आहे, त्याचे रेकॉर्ड्स पण आम्ही आज हायकोर्टमध्ये दिलेले आहेत। कोर्ट ने क्या आपकी पिटीशन रिजेक्ट हुई है, क्या हुआ? हमारी पिटीशन कोई रिजेक्ट नहीं हुई, सिर्फ इसी ग्राउंड पे कि एक सरकारी कर्मचारी जो है उनको ये प्रोटेक्शन मिल सकता है और सैम डिसूजा है सरकारी कर्मचारी नहीं होने की वजह से उनको ये बोला गया कि आप यहाँ पर ये रिट पिटीशन के बजाय आप सेशंस कोर्ट में जाके एंटीसिपेटरी बेल फाइल करिए, वहाँ आपको रिलीफ मिल सकता है। आप रिलीफ मांगने के लिए कोर्ट में आए थे, वजह क्या है, क्या ग्राउंड था आपका जो है कोर्ट में? क्योंकि कोर्ट ने ये भी कहा कि जांच में पहले आप सहयोग कीजिए, पहले आप कोर्ट में जो इंक्वायरी हो रही है उसको अटेंड कीजिए, उसके बाद कोर्ट आइए। हमने इसके पहले जितने भी बार इंक्वायरी हुई, हमने सिर्फ हम ही हैं, हमारे सिवा किसी ने भी अभी तक जो ये केस के दौरान जितनी भी इन्वेस्टिगेशन हुई, जितनी भी इंक्वायरी हुई, हमने हर इंक्वायरी को फेस किया हुआ है। एनसीबी ने जो भी एसआईटी एसीटी जो गठित की थी वहाँ पर भी हमने जाके जो भी इंफॉर्मेशन हमें थी हमने दे दी, पूरी इंक्वायरी को हमने कोऑपरेट किया हुआ है। मुंबई पुलिस ने भी एसआईटी गठित की थी, उसको भी हमने पूरी तरह से कोऑपरेट किया हुआ है और इसी तरह सीबीआई ने भी जो इंक्वायरी रखी है, सीबीआई ने जो भी केस रजिस्टर किया है उसको भी हम लोग पूरी तरह से कोऑपरेट करेंगे। सिर्फ हमें इसी चीज़ के लिए प्रोटेक्शन चाहिए था कि वहाँ जाने के बाद हमें गलत तरीके से किसी गलत केस में अरेस्ट ना किया जाए, क्योंकि हमारे साथ में एनसीबी में जो भी हुआ वो एक्सपीरियंस देखते हुए हमने ये प्रोटेक्शन के लिए हमने यहाँ पर अर्जी की थी। अपने पिटीशन में आपने जो है कुछ पैसों की लेन देन का भी कुछ खुलासा किया है, दिल्ली के एक सीनियर जो है एनसीबी के ऑफिसर के बारे में, क्या है वो, ज़रा उसके बारे में बताइए। हमें 2021 में जून के 2021 में एक किसी दूसरे केस में इंक्वायरी के लिए समन्स आया था। उस समन्स के रिगार्डिंग में दिल्ली के जो डीडीजी है, एनसीबी के डीडीजी, उनके यहाँ से कुछ लोगों ने अप्रोच किया था और उनके लोगों ने ही बताया था कि ये डीडीजी के यहाँ से तुम्हारा मैटर सॉल्व कर देंगे और उसके लिए 15 लाख रुपए की डिमांड की गई थी। 15 लाख की डिमांड में 14 लाख में डन हुआ था, उसमें 9 लाख रुपया उनको कैश भेजा गया हवाला के थ्रू और 5 लाख रुपया यहाँ पर मुंबई के उनके कुछ लोगों ने यहाँ पर लिया है, ऑन अकाउंट भी पैसा लिया है, उसका डिटेल हमने कोर्ट में दिया है। डीडीजी कौन थे उस समय? डीडीजी ज्ञानेश्वर सिंह थे और इसमें एक एफिडेविट फाइल किया हुआ है कि जिन्होंने जो प्रत्यक्षदर्शी थे वहाँ पर जिन्हें इलीगल डिटेन किया गया था, उन्होंने भी बॉम्बे हाईकोर्ट में आज एफिडेविट फाइल किया हुआ है, जिसमें उन्होंने क्लियर कट बोला गया है। वो जिस व्यक्ति ने यहाँ पर, आज मैं नाम नहीं बताना चाहूँगा, लेकिन जिन्होंने एफिडेविट फाइल किया है उन्होंने क्लियर तौर पे ये बता दिया कि इसके पहले डीडीजी जो ज्ञानेश्वर सिंह थे उनको उन्होंने बहुत सी इंफॉर्मेशन ड्रग की दी थी और वो लोग बॉम्बे में, डीडीजी जो ज्ञानेश्वर सिंह थे उनको उन्होंने बहुत सी इंफॉर्मेशन ड्रग की दी थी और वो लोग बॉम्बे में जितने भी ड्रग माफिया है उनको यहाँ पर वो दिल्ली बुला के उनसे पैसे लेके उनको छोड़ते थे। इस तरह से उन्होंने एलिगेशन किए हुए उनके ऊपर और वही एक साक्षीदार, एक आई विटनेस है जिन्होंने 7 नवंबर के दिन ये कॉर्डिलिया केस के जो एक आरोपी है उनके पिताजी को वहाँ पर आके ज्ञानेश्वर सिंह को मिलते हुए देखा था और उनको मिलने के बाद फिर उसी आरोपी को इस केस में से क्लीन चिट दी गई थी। रिट पिटिशनची फाईल, क्रिमिनल रिट पिटिशनची फाईल केलेली होती, ही इंटरिम प्रोटेक्शनसाठी होती। त्याच्या अगोदर जी क्रिमिनल रिट पिटिशन फाईल झाली होती जी वानखेडेंनी केली होती त्याच्यामध्ये त्यांना प्रोटेक्शन मिळालं होतं
आणि त्याच पद्धतीने आम्हाला प्रोटेक्शन मिळावं, आम्ही CBIच्या चौकशीसाठी आम्ही जायला तयार आहोत। यापूर्वीसुद्धा असाच NCBचं आम्हाला नोटीस आलं होतं, NCBचं समन्स आलं होतं आणि समन्सप्रमाणे आम्ही NCBमध्ये गेलो होतो आणि NCBमध्ये गेल्यानंतर 2 नोव्हेंबर 2021ला आम्ही NCBच्या समन्सप्रमाणे दिल्लीला गेलो। पण दिल्लीला गेल्यानंतर NCBचे जे ज्ञानेश्वर सिंग आहेत DDG त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी इलिगली डिटेन केलं। जवळपास 2 नोव्हेंबरपासून 8 नोव्हेंबर 2021पर्यंत इलिगली डिटेन केलं। त्या ठिकाणी जवळपास त्या डिटेन्शनमध्ये आम्हाला मारझोड करण्यात आली, टॉर्चर करण्यात आलं आणि तोच किस्सा पुन्हा होऊ नये, CBIने त्याच पद्धतीने पुन्हा करू नये, कारण ही सेंट्रल एजन्सी आहे आणि त्यांना आम्हाला प्रोटेक्शन मिळायला पाहिजे म्हणून ही रिट पिटिशन दाखल केली होती। आणि त्याच दरम्यान आणखी या ठिकाणी एक गोष्ट मी सांगू इच्छित याच केस संदर्भात की ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी NCBमध्ये ACTने जी इन्क्वायरी केली होती, त्या इन्क्वायरीच्या वेळेला जेव्हा आम्ही त्या ठिकाणी होतो त्यावेळेला सॅम डिसोजा यांच्यासोबत आणखी त्यांचे एक मित्र होते, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी इलिगल डिटेन्शन केलेलं होतं। आणि त्याच दरम्यान दिनांक 7 नोव्हेंबर 2021ला या कॉर्डिलेटर केसमध्ये एक आरोपी आहे, त्याचे जे वडील आहेत एक मोठे इन्फ्लुएन्सिव्ह ॲक्टर आहेत, या देशातले नाही मोठं एक नाव आहे ते, आणि त्या ठिकाणी ते गेले होते। त्यांना प्रत्यक्षदर्शी पाहणारे त्या ठिकाणी त्यांनी ॲफिडेविट आज फाईल केलेलं आहे आणि त्यांनी ती भेट दिल्यानंतर ज्ञानेश्वर सिंग यांना भेट दिल्यानंतर मग मात्र सॅम डिसोजा यांना वेगळ्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आलं। वानखेडेंनी तुमचं आणि वानखेडेंचं काही रिलेशन आहे की त्यांच्याबद्दल बोला किंवा त्यांनी जे केलं आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे असं बोलण्यासाठी त्यांना खूप मारझोड करण्यात आली, त्यांना टॉर्चर करण्यात आलं आणि ही परिस्थिती आम्ही कोर्टासमोर आज ठेवणार होतो। परंतु ज्युरिडिक्शनचा मॅटर आला। ज्युरिडिक्शनमध्ये की जे सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना जे सेक्शन 17A प्रमाणे जे प्रोटेक्शन या ठिकाणी मिळालं ते एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला मिळालं नाही। आम्हाला ह्या प्रोटेक्शनसाठी माननीय कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही सेशन्स कोर्टमध्ये जाऊ शकता, तुम्ही त्या ठिकाणी अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज करू शकता, म्हणून आमचं कोणताही अर्ज रिजेक्ट केलेला नाही आहे। आम्हाला ते फ्रीडम दिलं होतं, आम्ही त्या पद्धतीने ते विड्रॉ केलं आणि पुढे आम्ही सेशन्स कोर्टमध्ये जाण्याच्या विचाराधीन आहोत। तर तुमच्या क्लायंटकडून काही खंडणी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली असेल